मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये अखेर पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली असं या माध्यमांमधून बातम्या येत आहेत. हेच घडणार होतं हे पहिल्यापासून वाटत होतं. तशी शंका सुद्धा आम्ही व्यक्त केली होती की ज्या समित्या नेमल्या जात आहेत ते या राज्य शासनाचे कर्मचारी आहेत. जो व्यक्ती याच्यामध्ये गुंतलाय म्हणजे पार्थ पवार हा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा, त्याचे वडील राजकारणातले बडप्रस्त आहे, सध्या सत्तेमध्ये ते आहेत. त्यांनी वारंवार पुढे येऊन पार्थची कशी चूक नाही हे सांगण्याचा लोकांना प्रयत्न केलाय. अशा स्थितीमध्ये पार्थ पवार यांना दोषी धरलं जाईल ही शक्यता नव्हती. तेवढे निस्पृह अधिकारी सध्या सापडणं अवघड आहे. याच्यात कायदा स्पष्ट आहे, जे कायद्याच्या बाबतीत कुठलीही शंका नाही की जर एखाद्या व्यक्तीने कुणाला तरी पॉवर ऑफ अटर्नी दिली तर त्या व्यवहाराला पॉवर ऑफ अटर्नी देणारी व्यक्ती आणि जर एखाद्या कंपनीच्या वतीने कुठला व्यवहार झाला तर त्या कंपनीमध्ये असलेले सर्व संचालक डायरेक्टर हे त्याला जबाबदार असतात. हे सत्य आहे, परंतु हे सत्य अधिकाऱ्यांना समजणार नव्हतंच आणि तसंच घडलं. आणि याचं कारण स्वच्छ आहे, या सगळ्या प्रकरणातलं राजकारण. खरं तर माझं पहिल्यापासून मत होतं की ज्या समित्या नेमल्या गेल्यात त्या समित्यांचंच या सर्व गडबड झाली ते होऊ न देण्याचं काम होतं, त्यांच्यावर सुपरविजन करण्याचं काम होतं, ते होणार नाही ते पाहण्याचं काम होतं, झाल्यानंतर तातडीने कारवाई करण्याचं काम होतं. परंतु तसं न करता त्यांनी या व्यवहाराला सुरुवातीला होऊ दिलं. मग त्यानंतर उघडकीला आल्यानंतर प्रत्येकाने आपापली कातडी वाचवायला सुरुवात केली आणि आपल्या कातडीबरोबरच आपले वरिष्ठ जे मंत्री आहेत आणि त्यांचे जे संबंधित नातेवाईक आहेत त्यांना वाचवण्याचा त्यांनी उद्योग चालू केला. याच्यामध्ये खरं तर अजितदादांनी तर लांब व्हायलाच हवं होतं, परंतु महसूल मंत्री ज्यांनीही पहिल्यापासून या प्रकरणामध्ये फारशी खंबीर भूमिका घेतली नाहीत त्यांनीही लांब व्हायला हवं होतं. परंतु सध्या तो काळ उरलेला नाही. या दोघांच्या ही उपस्थितीमध्ये किंवा ते सत्तेमध्ये असताना ते तिथं पदावर असताना आणि त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला या प्रकरणी भूमिका बजावली हे पाहता त्यांच्याकडून काहीही निस्पृह किंवा कायद्यानुसार घडेल ही अपेक्षा करता येणार नाही.